जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रस्थान श्री शंकर महाराजांचे भाग 20. महाराज दृष्टीआड झाले आणि त्यांच्या भक्त मंडळीच्या आयुष्यात एक उदास पोकळी उत्पन्न झाली. त्यांच्यातलं चैतन्य हरवल्यासारखं झालं. ताईसाहेबांनी तर हायच घेतली. त्या महाराजांना पुन्हा पुन्हा विचारित होत्या, आपल्या या बेबीला असं पोरकं करून कुठे गेलात हो? असं म्हणत मी माझ्या मनाला पुष्कळ समजावते, पण ते विचारतं, मग ते पुनरपी केव्हा दिसतील, कसे भेटतील, कुठे भेटतील? ताईसाहेब या विचारात असताना रावसाहेब आणि इतर अनेक मंडळी पुढच्या काही गोष्टी ठरविण्यासाठी समाधी सोहळा झाल्यावर वाड्यावर आली. त्यावेळी एक प्रस्ताव मांडला गेला की आता दुखवट्याची एक सभा घ्यावी, महाराजांना श्रद्धांजली व्हावी. यावर विचार विनिमय होत असताना तिथे उपस्थित असलेल्या तात्या सहस्रबुद्धे यांच्या अवस्थेत बदल घडू लागला. त्यांचे हातपाय वेडे वाकडे झाले. मुद्रेवरचे भाव हुबेहूब महाराजांसारखे दिसू लागले. डोळे तेजाने चमकू लागले. महाराजांनी तात्यांना स्वरूपता दिलेली होती हे ज्यांना माहीत होते त्यांनी जाणलं की महाराज आता तात्यांच्या देहात प्रविष्ट झाले आहेत. महाराजांसारखा ज्ञानी पुरुष हा एक असला तरी ऐश्वर्याच्या योगाने तो अनेक रूपे घेऊन सर्व शरीरात शिरू शकतो. स एकधा भवती, त्रिधा भवती, अनेकधा भवती. आणि तसाच तो अनेकांच्या शरीरात प्रवेश करून त्याला जो संदेश द्यायचा असेल तो सांगावा त्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्यावेळी ती व्यक्ती हुबेहूब त्या ज्ञानी पुरुषासारखीच दिसते, बोलू लागते. महाराजांचं हे परकाया प्रवेशांचं सामर्थ्य अनेकांनी पाहिलं होतं. त्यांना कुणाला काही सांगायचं असलं तर ते त्यांच्याशी समरस होणाऱ्या तात्यासारख्या व्यक्तींच्या माध्यमातून तो संदेश देत असत. त्यामुळे तात्या आता काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं. महाराजांनी तेवढ्यात आणखी एक खूण दाखवली. महाराजांच्या भोवती येणारा गंध आता तात्यांच्या सभोवर पसरला. तात्या महाराजांसारखे अडखळत, तुटक अशा किंचित बोबड्या शब्दात म्हणाले, मूर्खांनो, शोकसभा कसली घेता? कुणाची घेता? आमची? आम्ही गेलो आहोत थोडेच. आम्ही कुठे आलो नाही आणि गेलो नाही. आता जावे कुठे आणि यावे कुठे रीता ठावच नाही. आम्ही सर्वत्र आहोत, अनुरेणू आहोत, श्वासाश्वासात आहोत. हे ऐकून ताईसाहेबांचे डोळे झरझर वाहू लागले. त्यांच्या प्रश्नांचं उत्तर महाराजांनी दिलं होतं. यल्लूमाईंनीही आपले डोळे पुसले. ताईसाहेबांच्या पाठीवरून हात फिरवीत त्या ओल्या स्वरात म्हणाल्या, मला सुद्धा हेच म्हणाले होते बरं, की आम्ही तुमच्यात आहोत, भक्तांच्या हृदयात आहोत, दूर नाही. तेवढ्यात तात्या यल्लूमाईकडे पाहत म्हणाले, असे डोळे पुसत काय बसला आहात? माई, तो अभंग म्हण तुकोबरायांचा. जी जी म्हणत माईंनी कोपऱ्यातला तानपुरा घेतला. षडज पंचम छेडीत त्यांनी भैरवीची सुरावट घेतली. त्यांच्या मधुर सुरेल स्वरातून शब्द साकारू लागले. निरंजनी आम्ही बांधी येले घर, निराकारी निरंतर राहिलोसे. निराभासी पूर्ण झालो समरस, अखंड ऐक्यास पावलो आम्ही. जय शंकर.